Welcome, dear students, GRPS Junior College, Narangao, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12th. Dear students, in previous lecture, we are studied about chapter number 10, Agrotourism. In today's lecture, we are going to start our new chapter, chapter number 11, Organic Farming. ऑर्गॅनिक फार्मिंग मराठीमध्ये आपण त्याला सेंद्रिय शेती असं म्हणतो. तर त्याचं आपण डेफिनेशन पाहूयात. ऑर्गॅनिक फार्मिंग इज द क्रॉप प्रोडक्शन सिस्टीम which avoids the use of chemical fertilizers, pesticides and growth regulators. तर ऑर्गॅनिक फार्मिंग ची जी व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, is the crop production system which avoids the use of chemical fertilizer, pesticides and growth regulator. एकदम सोपी व्याख्या आहे. यामध्ये आपण क्रॉप प्रोडक्शन सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल पेस्टिसाइड्स अँड ग्रोथ रेग्युलेटर यांचा वापर करत नाही. त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणतो. डेफिनेशन पुन्हा एकदा पहा आणि लेक्चर चालू असताना त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक फार्मिंग इज द क्रॉप प्रोडक्शन सिस्टीम which avoids the use of chemical fertilizers, pesticides and growth regulators. Then practices of organic farming. ऑर्गॅनिक फार्मिंगच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत तर त्या करताना जे 3 मुद्दे आहेत ते 3 मुद्दे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. फर्स्ट, गुड ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिस. त्यामध्ये जे ॲनिमल हजबंड्री आहे, ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय, ती जनावर आपण त्या ठिकाणी पाळतो. तर ती पाळत असताना त्या ठिकाणी त्यांची जे प्रॅक्टिसेस आहेत तर त्या ऑर्गॅनिकली असल्या पाहिजेत. कारण त्यांचं जे शेणखत आहे ते आपण त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये यूज करत असतो. त्यामुळे गुड ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिसेस आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे. देन केअरफुल यूज ऑफ नॅचरल वॉटर रिसोर्सेस. त्याचबरोबर जे नॅचरल वॉटर रिसोर्सेस आहेत त्यांचं काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे. कारण नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी अबाधित ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा जो यूज आहे तो यूज काळजीपूर्वक केला पाहिजे. देन थर्ड, गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. त्याचबरोबर ज्या काही ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे शेतीमधली जी कामं आहेत ती कामं करताना त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सचा त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे. तर ह्या 3 प्रॅक्टिसेस या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये केल्या जातात. फर्स्ट, गुड ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिसेस. सेकंड, केअरफुल यूज ऑफ नॅचरल वॉटर रिसोर्सेस. अँड थर्ड, गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. देन एम ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर हा महत्वाचा पार्ट आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये विचारले जातात. 7 ऑब्जेक्टिव्ह ऑर्गॅनिक फार्मिंगचे आहेत. एम्स म्हणजे काय, तर त्यांची ध्येय काय आहे, किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय. ऑर्गॅनिक फार्मिंगची ध्येय काय आहे. फर्स्ट, टू मेंटेन अँड इन्क्रीज लॉंग टर्म सॉइल फर्टिलिटी. त्यातलं पहिलं जे ऑब्जेक्ट आहे तर ते काय आहे, टू मेंटेन अँड इन्क्रीज लॉंग टर्म सॉइल फर्टिलिटी. तर या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना आपल्याला सॉइलची जी फर्टिलिटी आहे, जी उत्पादकता आहे तर ती त्या ठिकाणी मेंटेन ठेवायची आहे. त्याचबरोबर ती इन्क्रीज करायची आहे, त्याची वाढ व्हायची आहे. ते आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आहे, तर बऱ्याच जणांना वाटतं की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे जुनी लोक जे करायचे पारंपरिक शेती वगैरे तीच ऑर्गॅनिक फार्मिंग आहे का, परंतु तसं नाहीये. तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण त्या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करू शकतो. शेती अवजारे वगैरे यांचा सुद्धा वापर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये करू शकतो. त्याचबरोबर जे ऑर्गॅनिकली
डेव्हलप्ड जे फर्टिलायझर्स आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, त्याचबरोबर कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वापरून एकदम न्यू टेक्नॉलॉजी वापरून ऑर्गॅनिक फार्मिंग त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळं बऱ्याच जणांच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रश्न असतो, की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे जुनी लोकं करायची, पूर्वीच्या काळी शेती करत होते, त्या पद्धतीची शेती आहे का? तिथले रिसोर्सेस आपण वापरायचेच आहेत. जे जुनी लोकं वापरत होते, त्यातले जे काही बेनिफिशियल जे रिसोर्सेस होते, त्यामध्ये शेणखत वगैरे. तर असे जे प्रॉडक्ट्स आहेत, ते आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये वापरू शकतो. त्याचबरोबर आपले काही न्यू टेक्नॉलॉजीज आहेत, त्यांचं सुद्धा त्याची सांगड घालून ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. Then second object, control the disease and pest without harming the environment. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह जो आहे, तर तो कंट्रोल द डिसीज अँड पेस्ट विदाउट हार्मिंग द एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कीड आणि रोग नियंत्रण करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये आता उदाहरणार्थ हनीबी. हनीबी हा एन्व्हायरमेंट मधला महत्वाचा घटक आहे. तर हनीबी या जगातनं नष्ट झालं म्हणजे मधमाशी, तर बऱ्याच पिकांचं त्या ठिकाणी पॉलिनेशन होणार नाही आणि त्यांचं प्रोडक्शन त्या ठिकाणी स्टॉप होईल. त्यामुळं हनीबीचं जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याला केमिकल्सचा वापर कमी करून किंवा अवॉइड करून हनीबीचं जतन करणं आवश्यक आहे. कारण ते पूर्णपणे नॅचरली त्या ठिकाणी पॉलिनेशनचं काम करतात. नैसर्गिकरित्या ते पॉलिनेशनचं काम करतात. त्यामुळे डिसीज अँड पेस्ट त्या ठिकाणी कंट्रोल करत असताना एन्व्हायरमेंटला कुठल्याही पद्धतीची हानी होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. देन मेक शुअर दॅट द वॉटर इज क्लीन अँड सेफ. त्याचबरोबर जे पाणी आपण शेतीसाठी वापरणार आहे ते पाणी क्लीन आहे का नाही याची त्या ठिकाणी खात्री करून घ्यायची आहे. त्याचबरोबर सुरक्षित आणि स्वच्छ अशा पद्धतीचंच पाणी त्या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरलं पाहिजे. देन प्रोड्यूस न्यूट्रिशियस केमिकल फ्री फूड टू ह्युमन बीइंग अँड फीड फॉर ॲनिमल इन सफिशियंट क्वांटिटी. तर या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये प्रोड्यूस न्यूट्रिशियस केमिकल फ्री फूड, त्या ठिकाणी आपण न्यूट्रिशियस आणि केमिकल फ्री फूड त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ॲनिमलचं जे खाद्य आहे, जनावरांचं जे खाद्य आहे ते सुद्धा सफिशियंट क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी पुरवलं गेलं पाहिजे. देन फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह इज टू यूज फार ॲज पॉसिबल द रिन्युएबल रिसोर्स. तर टू यूज फार ॲज पॉसिबल द रिन्युएबल रिसोर्सेस. तर रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे काय? तर जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस रिन्युएबल पाहिजे. म्हणजे काय? तर त्याचं त्या ठिकाणी पुनर्वापर करता आला पाहिजे. आता या ठिकाणी जनावरांपासून आपल्याला शेण मिळतं. मग त्या शेणाचा वापर आपण खत तयार करण्यासाठी करतो. कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट असे किंवा फार्म यार्ड मॅन्युअर असे जे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत ते आपण शेतामध्ये टाकतो. त्यापासून परत फूड प्रोडक्शन होतं. चारा निर्मिती होते. तो चारा पुन्हा आपण जनावरांना टाकतो. जनावरं त्या ठिकाणी चारा खाऊन त्याचं रूपांतर परत कंपोस्ट मध्ये करतात. तर अशा पद्धतीने जे रिसोर्सेस आपण वापरणार आहे तर ते त्या ठिकाणी रिन्युएबल रिसोर्सेस असले पाहिजे. देन 6th पॉइंट इज सेल द हाय क्वालिटी प्रोड्यूस ॲट द गुड प्राइस. तर जे काही प्रोड्यूस आपण घेणार आहे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ते हाय क्वालिटीचं प्रोड्यूस आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यापासून गुड प्राइस त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. देन 7th ऑब्जेक्टिव्ह अवेल द रिसोर्सेस विच आर फार्मर्स ऑलरेडी हॅव. त्याचबरोबर जे रिसोर्सेस आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरणार आहे त्यामध्ये ते त्या फार्मर्सकडे त्या ठिकाणी ऑलरेडी असलेलेच रिसोर्सेस आपण त्या ठिकाणी वापरायचे आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग चे मुद्दे जे आहेत ते आपण पाहिलेत. त्यामध्ये फर्स्ट टू मेंटेन अँड इन्क्रीज लॉंग टर्म सॉइल फर्टिलिटी. सेकंड टू कंट्रोल द डिसीज अँड पेस्ट विदाउट हार्मिंग द एन्व्हायरमेंट.
Then make sure that the water is clean and safe. Then fourth, produce nutritious, chemical-free food to human being and feed for animal in sufficient quantity. Fifth, to use far as possible to renewable resources. Then sixth, sell the high quality produce at the good price. And seventh, avail the resources which are farmers already have. तर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज 4 प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. आता या ठिकाणी 4 प्रिन्सिपल्स आहेत जी ऑर्गॅनिक फार्मिंगची ती तत्व आहेत. प्रिन्सिपल्स म्हणजे काय, ही तत्व आहेत ती 4 आहेत. त्यामध्ये आता फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. तर प्रिन्सिपल ऑफ हेल्थ म्हणजे काय, तर आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी याचं महत्व आहे. फर्स्ट, द रोल ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर is to sustain and enhance the health of total ecosystem, that is health of soil, plant and animal and human being. तर प्रिन्सिपल ऑफ हेल्थ मध्ये काय आहे, तर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर इज टू सस्टेन अँड एनहान्स द हेल्थ ऑफ टोटल इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये त्या ठिकाणी सस्टेनेबिलिटी त्या ठिकाणी डेव्हलप करणे, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी सॉइलचं डिटोरिएशन होणार नाही. माती जी आहे तर ती मातीची त्या ठिकाणी नासाडी होणार नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शेती करायची. त्याचबरोबर प्लांट, ॲनिमल आणि ह्युमन बीइंग यांच्या आरोग्याला कुठल्याही पद्धतीचा धोका होणार नाही. अशाच पद्धतीचं फूड प्रोडक्शन ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मध्ये केलं जातं. देन इट प्रोव्हाइड्स पोल्युशन फ्री केमिकल फूड. त्याचबरोबर पोल्युशन केमिकल फ्री फूड्स, जे केमिकल्स त्या ठिकाणी पोल्युशनचं काम करतात किंवा ह्युमन बिंगच्या हेल्थला अफेक्ट करण्याचं काम करतात, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कुठलंही केमिकल ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मध्ये वापरलं जात नाही. तर हे झाले प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. हेल्थशी रिलेटेड त्या ठिकाणी जे काही मुद्दे आहेत ते आपण पाहिले. देन सेकंड प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ केअर. पुढचं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ केअर. तर organic farming should be practiced in a careful and responsible manner to protect the present and future generation and environment. तर काळजी पूर्वक त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण प्रोटेक्ट द प्रेझेंट अँड फ्युचर जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. तर आपलं जे फ्युचर जनरेशन आहे, आपलं जे भविष्य आहे, म्हणजे आपली मुलं वगैरे, तर त्यांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनेच आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचं त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं डिटोरिएशन होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आता आपण पाहतो की बऱ्यापैकी केमिकलचा वापर करून काही जमिनी नापीक झाल्या आहेत, क्षारपड झाल्या आहेत. काही ठिकाणी जास्त केमिकलचा वापर केल्यामुळं कॅन्सरचं प्रमाण लोकांच्या आरोग्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. तर उदाहरणार्थ पंजाब सारखं जे राज्य आहे, तर त्या पंजाब सारख्या राज्यामध्ये जास्त केमिकल फर्टिलायझरचा वापर करून तिथल्या लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पंजाबमधनं रोज एक ट्रेन भरून दिल्लीला उपचारासाठी पाठवली जाते. तर असे जे हार्मफुल इफेक्ट आहेत तर ते फ्युचर जनरेशन मध्ये येऊ नयेत. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचं डिटोरिएशन होऊ नये म्हणून प्रिन्सिपल ऑफ केअर महत्वाचं आहे. ते थर्ड प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. ऑर्गॅनिक फार्मिंग मस्ट बी बेस्ड ऑन लिव्हिंग इकॉलॉजिकल सिस्टीम. तर ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे तर ती इकॉलॉजिकल सिस्टीम वरती डिपेंड आहे. लिव्हिंग इकॉलॉजिकल सिस्टीम. आता ह्या इकॉलॉजिकल सिस्टीम मध्ये काय येतं, तर जमिनीमध्ये असणारे बेनिफिशियल जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबिया, पीएसबी असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया आहेत तर ते इकॉलॉजिकल सिस्टीम मध्ये येतात. मग असे त्या ठिकाणी त्यांचं जतन करणं आवश्यक आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग मस्ट बी फिट
द इकॉलॉजिकल बॅलन्स अँड सायकल्स इन नेचर. तर ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे तर ती त्या ठिकाणी इकॉलॉजिकल बॅलन्स अँड सायकल्स जी निसर्गामध्ये सतत चालू असते, जी सायकल निसर्गामध्ये चालू असते, त्याला आपण निसर्ग चक्र असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये फिट बसणारी अशी फार्मिंग आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, जेणेकरून त्या ठिकाणी इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन ठेवला जाईल. देन ऑर्गॅनिक फार्मिंग शुड बी मेंटेन जेनेटिक डायव्हर्सिटी. तर ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे तर ती जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जनुकीय जी जैवविविधता त्याला आपण म्हणतो, तर ती त्या ठिकाणी मेंटेन ठेवण्याचं काम हे ऑर्गॅनिक फार्मिंग करते. कारण कुठल्याही केमिकल त्या ठिकाणी वापरत नसल्यामुळे त्या ठिकाणी जे जीवजंतू आहेत, जे बेनिफिशियल आहेत, त्यांची वाढ त्या ठिकाणी होते. निसर्गातल्या सगळ्या प्रोसेस ज्या सायकल्स आहेत तर त्या योग्य प्रमाणात त्या ठिकाणी चालू राहतात. तर हेच मुद्दे या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी मध्ये सांगितलेले आहेत. देन प्रिन्सिपल्स ऑफ फेअरनेस. चौथं जे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस. ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोव्हाइड्स गुड क्वालिटी ऑफ लाईफ अँड हेल्प्स इन रिड्युसिंग पॉवर्टी. तर ऑर्गॅनिक फार्मिंग या ठिकाणी गुड क्वालिटी ऑफ लाईफ अँड हेल्प्स इन रिड्युसिंग पॉवर्टी. तर गरिबी दूर करण्याचं काम ऑर्गॅनिक फार्मिंगच्या मार्फत केलं जाते. त्याचबरोबर गुड क्वालिटी ऑफ लाईफ, लाईफची गुड क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन राहते. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग प्रामाणिकपणे करावे लागते. प्रिन्सिपल ऑफ फेअरनेसचा अर्थ तोच आहे. तर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी म्हणजे प्रामाणिकपणाचं जे तत्व आहे ते तत्व ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये पाळलं जातं. देन नॅचरल रिसोर्सेस मस्ट बी युज्ड अँड प्रिझर्व्ड फॉर फ्युचर जनरेशन. तर या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते नैसर्गिक साधन संपत्ती आहे, रिसोर्सेस, तर त्यांचं त्या ठिकाणी जतन केलं जातं आणि फ्युचर जनरेशनसाठी ते त्या ठिकाणी जपून ठेवलं जातं. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये केमिकलचा वापर नसल्यामुळे जमिनीची त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं डिटोरिएशन होत नाही. पाण्याचा त्या ठिकाणी योग्य वापर केला जातो. पाण्याचा जो अपव्यय करतात लोक काही काही, तर तो त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कमी होतो. देन conduct human relationship in a manner that ensures fairness at all levels and to all parties. तर प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस मध्ये काय आहे तर ऑर्गॅनिक प्रोडक्टची जी शाश्वता त्या ठिकाणी आहे तर ती त्या ठिकाणी पाळली जाते आणि प्रत्येक लेवलला आणि किंवा ऑल पार्टी ज्या असतील ज्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स खरेदी करतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जे प्रोडक्ट दिले जातात तर ते ऑर्गॅनिकली सर्टिफाईड प्रोडक्ट्स त्या ठिकाणी दिले जातात. त्यामुळं प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस त्या ठिकाणी पाळला जातो. तर अशा पद्धतीने याचे 4 प्रिन्सिपल आहेत. फर्स्ट प्रिन्सिपल, प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, सेकंड प्रिन्सिपल ऑफ केअर, थर्ड प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी अँड प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस. हे 4 प्रिन्सिपल त्या ठिकाणी लक्षात ठेवा. देन टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रकार कुठले आहेत तर त्याचे 3 प्रकार आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंगचे 3 टाइप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे पूर्ण शुद्ध सेंद्रिय शेती असं त्याला म्हणतो आपण, प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग. इन दिस फर्टिलायझर अँड केमिकल पेस्टिसाइड्स आर कम्प्लिटली अवॉइडेड. आता ही जी फार्मिंग आहे प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग, तर यामध्ये फर्टिलायझर्स अँड केमिकल पेस्टिसाइड्स पूर्णपणे अवॉइड केलेले आहेत. त्याचा शून्य वापर या ठिकाणी करायचा आहे. इट ॲडव्होकेट्स द यूज ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर्स अँड बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड्स ओनली. आता या प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय करायचंय तर पूर्णपणे ऑर्गॅनिकली जी खतं आहेत मॅन्युअर्स म्हणजे सेंद्रिय खते जी वापरतो आपण त्याला आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असं म्हणतो. अँड बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड्स, आणि ज्या जैविक कीड नियंत्रण त्याला म्हणतो बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल, तर ह्या मेथड वापरून त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग करायचे आहे. त्याला आपण प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणतो. 100% ऑर्गॅनिक फार्मिंग. देन सेकंड
इंटिग्रेटेड ग्रीन रिव्हॉल्युशन ऑर्गॅनिक फार्मिंग. दुसरी मेथड आहे इंटिग्रेटेड ग्रीन रिव्हॉल्युशन ऑर्गॅनिक फार्मिंग. त्याला आपण एकात्मिक हरित क्रांती एकात्मिक हरित क्रांती सेंद्रिय शेती असं त्याला म्हणतो. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय? हरित क्रांती. आणि इंटिग्रेटेड एकात्मिक हरित क्रांती ऑर्गॅनिक फार्मिंग. In this farming, techniques are developed and are combined with high input technology in order to create integrated systems such as INM, IPM and IWM. तर इंटिग्रेटेड ग्रीन रिव्हॉल्युशन ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये या ठिकाणी हाय इनपुट टेक्नॉलॉजी म्हणजे जी आपण जी आता मॉडर्न फार्मिंग आहे त्या मॉडर्न फार्मिंग मध्ये हाय इनपुट टेक्नॉलॉजी आपण वापरतो. ती तिच्या बरोबरच आपण या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंगचाही वापर करायचा आहे. त्याला आपण इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक म्हणजे केमिकल प्लस ऑर्गॅनिक असं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करायचं आहे. मग त्यामध्ये INM म्हणजे काय? इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. मग यामध्ये एकात्मिक जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी केलं जातं. देन IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट एकात्मिक कीड नियंत्रण आणि IWM एकात्मिक त्याला आपण इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट असं म्हणतो. IWM म्हणजे एकात्मिक पाणी व्यवस्थापन. तर त्या तिन्ही मेथडचा वापर करून आपण त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग करायचे आहे. त्याला आपण इंटिग्रेटेड ग्रीन रिव्हॉल्युशन ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणतो. देन थर्ड टाइप इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. तिसऱ्या टाइप मध्ये आहे इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. It is the low input organic farming and depends on local resources and ecological processes, recycling of agriculture waste and crop residues. तर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मध्ये काय आहे तर लो इनपुट ऑर्गॅनिक फार्मिंग यामध्ये कमी खर्चामध्ये केलेली सेंद्रिय शेती असं त्याचा अर्थ होतो. आणि डिपेंड्स ऑन लोकल रिसोर्सेस आणि जास्त करून जे लोकल रिसोर्सेस आहेत म्हणजे शेती आपली शेती ज्या ठिकाणी आहे त्याच्या आजूबाजूला जे लोकल ऑर्गॅनिक रिसोर्सेस मिळतात त्यांचा वापर करून केलेली शेती. त्याचबरोबर इकॉलॉजिकल ज्या प्रोसेस आहेत त्यामध्ये बॅक्टेरियाज वगैरे ह्यांचा वापर करून देन रिसायकलिंग ऑफ ऍग्रिकल्चरल वेस्ट अँड क्रॉप रेसिड्यूज यांचा जास्त वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आता ऍग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे काय तर शेतामध्ये जो राहणारा काडी कचरा आहे त्याला आपण ऍग्रिकल्चरल वेस्ट म्हणतो आणि त्याच्यापासून पुन्हा खत निर्मिती करतो. किंवा क्रॉप रेसिड्यूज जे आहेत तर ते पिकांची जी दसकट वगैरे राहिलेली आहेत त्याला आपण क्रॉप रेसिड्यूज असं म्हणतो. तर ते त्या ठिकाणी वापरून त्याच्यापासूनच पुन्हा खत निर्मिती करायची आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये त्याचा वापर करायचा. तर त्याला आपण इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणतो. या सिस्टीम मध्ये लो इनपुट ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. कमी खर्चामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. तर या ठिकाणी टाइप्स आपण पाहिले. फर्स्ट टाइप प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग, सेकंड इंटिग्रेटेड ग्रीन रिव्हॉल्युशन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड थर्ड इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. तर या ठिकाणी आजचं आपलं जे छोटस युनिट आहे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तर ते आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं तर फर्स्ट definition of organic farming. Organic farming is the crop production system which avoids the use of chemical fertilizers, pesticides and growth regulators. Then practices of organic farming, then aims and objective of organic farming, then four principles of organic farming. त्यामध्ये मग प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, प्रिन्सिपल ऑफ केअर, देन प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी, देन प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस. हे चार प्रिन्सिपल आहेत ते लक्षात ठेवा. देन लास्ट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग, इंटिग्रेटेड ग्रीन रिव्हॉल्युशन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. हे तीन टाइप आहेत. तर आजचं आपलं लेक्चर एक छोटस युनिट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आपलं लेक्चर या ठिकाणी आजचं संपलेलं आहे. धन्यवाद.